नागझिरा नवेगाव व्याघ्र राखीव क्षेत्र कार्यालय साकोली समोर जंगलातील वनमजुरांनी काम बंद करून आपल्या मागण्यांसाठी आज सोमवारी आंदोलन केले आणि या आंदोलनात 50हून अधिक वनमजुरांनी भाग घेतला। उपसंचालक कार्यालयात अधिकाऱ्यांशी चर्चा करून मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले। महाराष्ट्र राज्य वनरक्षक, वनपाल व वनकर्मचारी संघटनेचे केंद्रीय संघटक ललित उचीबगले म्हणाले, वनमजुरांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात नागझिरा नवेगाव वन्यजीवचे संचालक, उपसंचालक यांच्याशी चर्चा केली आहे। त्यांनी आश्वासनाव्यतिरिक्त काही दिले नाही आणि आता वनमजुरांना 8 तासापेक्षा जास्त वनमजुरांना कामे देण्यात येऊ नये असे शासनाचे आदेश आहेत, परंतु वनमजुरांना 24 तास कामाच्या ठिकाणी राहावे लागते। वनपरिक्षेत्र अधिकारी ए.व्ही. लांबट यांनी वनमजुरांच्या 30 किलोमीटर पर्यंत बदल्या केल्या आहेत, तर वनरक्षकांना विश्वासात घेऊन या बदल्या करायला हव्या होत्या। कोणता वनमजूर कोणत्या प्रकारचे कामे करतो याची जाणीव वनरक्षक, वनपाल यांना असते, परंतु लांबट यांनी हेतू परस्पर वनमजुरांना त्रास देण्यासाठी बदल्या केल्या आहेत। तर वनमजूर हे 24 तास जंगलात कामे करतात, मात्र त्यांच्याकडे ओळखपत्र नसते। अशा वेळी ओळखपत्र नसल्याने संशयित म्हणून पोलीस वनमजुरांनाच घेऊन जातात आणि त्यामुळे मजुरांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात। वनमजुरांच्या सेवा ज्येष्ठता याद्या तयार केल्या गेल्या आहेत, मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही। नागझिऱ्यात बरेच वनमजूर काम करतात, त्यांच्या मागण्यांसाठी हे आंदोलन करावे लागते, असे ललित उचीबगले यांनी सांगितले आहे।